नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, तुम्ही ऐकताय अभय बापट यांची गेस्ट हाऊस ही कादंबरी आणि आज ह्या कादंबरीचा शेवटचा अर्थात भाग 11वा. कोर्टात जमलेले सगळे लोकच काय, ॲडव्होकेट दैविक दयाळ, खांडेकर आणि खुद्द न्यायमूर्ती भाटवडेकर सुद्धा सुन्न झाले. काही क्षण तिथे काळ थांबल्यासारखी शांतता पसरली. सगळ्यात पहिल्यांदा भानावर आले न्यायाधीश भाटवडेकर. हे बघ, पुढे येऊन पिंजऱ्यात उभी राहा आणि शपथ घे. आणि एक लक्षात ठेव, तू जे काही सांगणार आहेस त्याचा वापर तुझ्या विरुद्ध केला जाऊ शकतो. तुला कोणी वकील द्यायचा आहे, तू तुझा माहिती न देण्याचा हक्कसुद्धा वापरू शकतेस. छे, उलट मला माझ्या मनावरचं ओझं कमीच करायचं आहे सगळं काही सांगून टाकून, अभिज्ञा बोरा म्हणाली. मग ठीक आहे, बोलून मोकळी हो. लुल्ला कंपनीत मी नोकरीला लागल्यावर काही ना काही कारणानं माझा सतत तपनशी संबंध येत गेला आणि आमच्यात जवळीक निर्माण झाली. मला वाटायला लागलं की तो माझ्याशी लग्न करेल. त्यांनी पण मला सांगितलं की तो त्यासाठी त्याच्या वडिलांना तयार करेल. त्याची पार्श्वभूमी म्हणून किंवा पूर्वतयारी म्हणून तो माझी बदली त्याच्या वडिलांची सेक्रेटरी म्हणून करेल. म्हणजे त्यांचा रोज माझ्याशी संबंध येईल आणि त्यांच्यावर मला माझा प्रभाव टाकता येईल. पण माझ्या बदलीनंतर मला कळालं की तपनचं आणखीन एका मुलीबरोबर लफडं चालू आहे. त्या मुलीचं नाव आहे मैथिली आहुजा. ती एक आकर्षक आणि उमद्या स्वभावाची तरुणी आहे, एकदम आधुनिक. मी तिला जाऊन भेटले, तिला सगळं सांगितलं. तर ती म्हणाली की तिच्या दृष्टीनं तरी तपन आणि तिचं नातं फक्त मैत्रीचं आहे आणि त्या पलीकडं दुसरं कुठलंही नातं ती निर्माण होऊ देणार नाही. तिने सांगितलं की तिला स्वतःला जयराज आर्यमध्ये रस आहे. तिने मला हमी दिली की माझ्या आणि तपनच्या प्रेमाच्या आड ती येणार नाही आणि त्यासाठी हवं असेल तर नोकरीसुद्धा सोडायची तिने तयारी दाखवली आणि नंतर खरंच सोडलीसुद्धा. म्हणूनच मी म्हणाले की मैथिली ही अत्यंत उदार आणि उमद्या स्वभावाची आहे. तपनने तिला सतत भेटायचा म्हणजे तिच्याबरोबर डेटिंग करायचा प्रयत्न केला, पण ती मात्र जयराज आर्यच्या प्रेमात होती. तपनबरोबर तिने फक्त मित्र म्हणून संबंध ठेवले. मी मात्र तपनच्या बाहेरख्यालीपणाकडे डोळेझाक करत गेले. 5 तारखेच्या रात्री मैथिलीने मला फोन करून सांगितलं की तपनने आकृतीला फसवून आउट हाऊसवर नेलं आणि अतिप्रसंग केला, पण त्याला गुंगारा देऊन ती निसटली आणि त्याचीच गाडी पळवून घरी गेली. तपन जाम टरकला होता. वडिलांना हे कळलं तर ते काय करतील म्हणून त्या जागेचा वापर तो अशा कारणासाठी करतो, पण ह्याचा वडिलांनाही अंदाज आला होता. वडिलांनी त्याला यापूर्वी 1-2दा या कारणास्तव चांगलं तासलं होतं. मैथिलीने मला सांगितलं की मी तपनच्या घरी जाऊन त्याचे कपडे आणि बूट घेऊन आउट हाऊसवर जावं, असा तपनचा निरोप आहे. त्याच्या घराची एक किल्ली माझ्याकडे असते, तेवढे आमचे जवळचे संबंध होते. मी घाईघाई त्याच्या अपार्टमेंटपाशी गेले. जागा नसल्यामुळे माझी गाडी दुसऱ्या गाड्यांपुढे लावली. त्याच्या वस्तू घेतल्या, खाली आले तेव्हा गाडीला समन्स लावलेलं दिसलं. मी तशीच आउट हाऊसवर पोहोचले. तिथे तपन प्रचंड प्यालेल्या अवस्थेत दिसला. मी आणलेले कपडे बूट त्यांनी बदलले. मी त्याच्यासाठी कडक कॉफी बनवली, मटण अंडी बनवली. थंड झालेले डोसे ओव्हनमध्ये होते, ते गरम केले. आम्ही दोघांनी ते सगळं एकत्र खाल्लं. त्यावेळी मला तो अत्यंत किळसवाणा वाटला. मला त्यांनी नावं ठेवली. मी दिसायला चांगली आहे पण आकर्षक नाही. त्यांनी एक नवीन मुलगी पटवली आहे आणि तिच्यापुढे मी काहीच नाही, असंही त्यांनी मला ऐकवलं. अत्यंत निर्लज्जपणे त्यांनी आकृतीच्या घरी जाऊन तिला क्षमा मागायला लावायचा मनोदय बोलून दाखवला. क्षमा मागितली नाही तर तिच्यावर तो गाडी चोरल्याचा गुन्हा दाखल करणार होता. त्यावेळी तो अक्षरशः एखाद्या पशुसारखा मला वाटला. त्याची कामवासना पूर्ण करण्यासाठी त्यांनी माझ्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला, पण त्याआधी माझ्या सौंदर्याला नावं ठेवून त्यांनी मला दुखावलं होतं. मला हे सगळं सहन नाही झालं. मी त्याच्या मुस्काडात मारली. त्यांनी माझा गळा दाबला. मी किचनमध्ये पळाले. तो आत आला. किचन आणि बाहेरची खोली यांना जोडणारं दार अडवून तो उभा होता. एखाद्या क्रूर लांडग्यासारखा त्याचा चेहरा झाला होता. आमच्यामध्ये टेबल होतं.
मी हात मागे नेला, हाताला येईल ती सुरू उचलली. त्याला घाबरवण्याच्या दृष्टीनं मी त्याच्यावर वार करण्याचा अभिनय केला, पण त्याच वेळी त्यांनी मला चावड्यानं ढकलण्याचा प्रयत्न केला, पण तो फसला आणि त्याचाच तोल गेला. पण मी घाबरवण्यासाठी फिरवलेली सुरी त्याच्या पाठीत घुसली. मला कळलंच नाही की तो माझ्या त्या वारानं मेला म्हणून. मला वाटलंच नव्हतं की ती सुरी इतक्या सहज त्याच्या पाठीत घुसेल म्हणून. तो वरवर जखमी झाला असंच मला त्यावेळी वाटलं. मी बाहेरच्या खोलीत पळाले. त्याही स्थितीत तो मला पकडायला धडपडत आला, पण टेबलाला अडखळला आणि पडला आणि मी माझी गाडी घेऊन अक्षरशः तिथून धूम ठोकली. कोर्टात अक्षरशः सन्नाटा पसरला होता. मिस अभिज्ञा बोरा, तो तुम्हाला 5,000च्या चेकबद्दल काही बोलला? पाणिनींनी तिला विचारलं. तिने मानेनं होकार दिला. त्यामुळे तर आकृतीच्या बाबतीत तो उतावीळ झाला होता. तो म्हणाला, आकृतीबरोबर सावकाश रसिकतेनं प्रणय करायचे मनसुबे त्याने रचले होते, पण ओंकार केसवडचा फोन आला की तो आणि द्रौपदी मंडलिक तिथे लगेच येत आहेत, त्यांना 5,000 द्यायचे आहेत, नाही तर माझी सगळी लफडी ते वडिलांना सांगायची धमकी देत आहेत. त्यामुळे त्याला त्याच्या कार्यक्रमात बदल करावा लागला, पण तो झाला होता कामांध. त्यामुळे ओंकार आणि द्रौपदी येण्यापूर्वी आकृतीला भोगण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि पुढचं सगळं घडलं. पाणिनी पटवर्धन जयराज आर्यकडे वळून म्हणाला, तुमच्याकडून सुद्धा ऐकायला आवडेल आम्हाला. पाणिनींनी कोर्टाकडे बघितलं. न्यायाधीशांचं म्हणणं काय असेल याचा अंदाज घ्यायचा प्रयत्न केला. भाटवडेकरांनी मान डोलावली. खरं सांगायचं तर मी आणि मैथिली आता नवरा बायको आहोत, जयराज आर्य म्हणाला. काल संध्याकाळी आम्ही लग्न केलं आहे. आता कायद्याप्रमाणे आम्हाला एकमेकांच्या विरुद्ध साक्ष द्यायला कोर्ट भाग पाडू शकत नाही. एवढं बोलून तो खाली बसला. भाटवडेकरांनी आधी पटवर्धनकडे, नंतर खांडेकर आणि ॲडव्होकेट दैविक दयाळकडे बघितलं. आरोपीच्या वकिलांना अजून काही पुरावे सादर करायचे आहेत? नाही, काही नाही, दॅट्स ऑल युअर ऑनर, पाणिनींनी जाहीर करून टाकलं. आकृतीविरुद्धचा हा खटला कोर्ट निकाली काढतोय. आकृतीची आरोपातनं मुक्तता करतोय. मिस अभिज्ञा बोराला कोठडीत ठेवण्याचे आदेश देतोय आणि हे अत्यंत नाईलाजानं करावं लागतंय, कारण कोर्टाचं असं मत आहे की ह्या तरुणीनं आपली हकीकत अत्यंत प्रामाणिकपणानं आणि निर्भीडपणे कोर्टाला सांगितली आहे. कोर्टाचं असं स्पष्ट मत आहे की मिस अभिज्ञा बोरानं तपनला स्वतःचा बचाव करताना नकळत मारला आहे. कोर्ट आपलं कामकाज थांबवत आहे. न्यायाधीश भाटवडेकर म्हणाले आणि उठून आपल्या खोलीत निघून गेले. या निकालानंतर आकृती, सौम्या, कनक पाणिनी पटवर्धनच्या बरोबर त्याच्या ऑफिसात बसले होते. आकृती तर आनंदानं वेडी व्हायची बाकी होती. आपल्या डोळ्यातनं अश्रूंना मोकळेपणानं वाट करून देत होती. सौम्या तिला प्रेमानं थोपटत होती. चला, एक प्रकरण संपलं, पाणिनी म्हणाला. तुमच्या दृष्टीनं अनेक खटल्यातला एक खटला संपला, पण माझ्या दृष्टीनं एक नवीन सुरुवात झाली आहे, नव्या जीवनाची सुरुवात, आकृती म्हणाली. पाणिनी, नक्की काय झालं आहे? बरेच प्रश्न अनुत्तरित आहेत. म्हणजे मैथिलीपूर्वी अभिज्ञा बोरा कशी पोहोचली तिथे आणि मैथिली आधी पोहोचली असती तर काय बदल झाले असते? अरे साधं आहे, सोपं आहे. मैथिली हुशार होती. तिने ओळखलं होतं की कपडे आणि बूट जर अभिज्ञा बोरा आणून देणार होती तर तपनला मी कशाला हवी आहे? अर्थात स्त्री म्हणून उपभोग घेण्यासाठी. म्हणजे आकृतीबाबत जे घडलं ते तपननं तिच्याबाबत केलं असतं, म्हणून तिने अभिज्ञा बोराला सांगितलंच नाही की तपननी तिला म्हणजे मैथिलीला सुद्धा बोलवलं आहे. तिने एवढंच सांगितलं की तातडीनं कपडे आणि बूट घेऊन तपनला नेऊन दे. अभिज्ञा बोरा गेल्यानंतर जायचं असं नियोजन मैथिलीनं केलं होतं. तर तपनसमोर एकटं जायला लागू नये म्हणून तिने जयराज आर्य या आपल्या प्रियकराला बरोबर यायला सांगितलं. पण अभिज्ञा बोरा स्वतःची गाडी न नेता अग्निरोधकाजवळ लावलेली तपनची गाडी घेऊन का नाही गेली तपनकडे? अरे अभिज्ञा बोराला मैथिलीने कुठं सांगितलं होतं की त्याची गाडी घेऊन ये म्हणून? तिला माहिती नव्हतं की तिची गाडी अग्निरोधकासमोर लावली वगैरे. तपनच्या डोक्यात होतं की मैथिलीनं तपनची गाडी घेऊन त्याच्याकडे यावं. अभिज्ञा बोरा तिच्या स्वतःच्या गाडीनं त्याच्या घरून त्याच्या वस्तू घेऊन येईल. नंतर अभिज्ञा बोरा आणि मैथिली या दोघीजणी अभिज्ञा बोराच्या गाडीनं परत जातील आणि तपन स्वतःची गाडी घेऊन आकृतीच्या घरी जाईल. तिला आश्चर्याचा धक्का देईल आणि त्याची इच्छा अपुरी करेल. आणि कपड्यांचं? हे बघ, अभिज्ञा बोरानं त्याला दिलेले कपडे आणि बूट त्यांनी बदलले, मात्र त्याचे ओले कपडे आणि बूट तिथेच पडले होते.
तो मेल्यावर अभिज्ञा बोरा निघून गेली तेव्हापासून ते तिथेच होते. मैथिली आणि जयराज आर्य यांनी ते तिथनं उचलले आणि नंतर गॅरेजमध्ये लपवले. मैथिलीचा प्रयत्न सर्वांना वाचवायचा होता. आकृतीबद्दल वाईट मत होऊ नये असा आणि अभिज्ञा बोरा आणि जयराज आर्यवर आळ येऊ नये असा. त्यामुळे तिने तपनची गाडी पुन्हा बरोबर अग्निरोधकाच्या समोर ठेवली, ज्या पद्धतीनं आकृतीनं ठेवली होती तशीच. तिचा आणि जयराज आर्यचा अंदाज होता की आकृती गेल्यावर काय झालं त्या आउटहाऊसमध्ये हे कोणालाही कळणार नाही. खून झाल्याचं समजूनही पोलिसांना कळवलं नाही, हा मैथिली आणि जयराज आर्यचा गुन्हा नाही का? नाही, गुन्हा आहे ना. जर सरकारी वकील तो सिद्ध करू शकले तर. ते का नाही सिद्ध करणार? त्या दोघांनी लग्न केलं आहे, त्यामुळे एकमेकांविरुद्ध ते साक्ष नाही ना देऊ शकत. खांडेकर असं सिद्ध करू शकतील की मैथिलीनं अभिज्ञा बोराला फोन करून आउटहाऊसमध्ये जायला सांगितलं, पण ते कधी सिद्ध करू शकणार नाहीत की प्रत्यक्षात मैथिली तिकडे गेली होती. याचं कारण असं आहे की अग्निरोधकापुढे गाडी लावून उतरलेली तरुणी मैथिली होती का आकृती, यात पायस हिरलेकरनं एवढा घोळ घातला आहे की एकदा तो हो म्हणतो, एकदा नाही म्हणतो. कधीतरी तो म्हणतो मला सांगताच येणार नाही. पोलिसांनी त्याचा मानसिक गोंधळ घातला आहे आणि स्वतःची बाजू कमकुवत करून घेतली आहे. मग ओंकार आणि मंडलिकबाईनं जर तपनकडून 5,000चा चेक घेतला तर तो बँकेत नेऊन रोख का नाही काढली? हे मला शंका आहे. मला शंका आहे की त्यांचा आणखीन एक कोणीतरी मध्यस्थ असावा, त्याच्याकडे त्यांनी चेक दिलेला असावा. माणूस मेल्यावर बँक त्याच्या सहीनं काढल्या गेलेल्या चेकचे पैसे देत नाही हे त्या मध्यस्थाला माहिती असावं आणि नसत्या लफड्यात अडकण्यापेक्षा तो बँकेत गेलाच नसावा. आणि नमननी मैथिलीला दिलेला मोठ्या रकमेचा चेक, हे बघ, तपनचा बाप नमन कितीही कडक असला आणि तपनला ताब्यात ठेवायचा प्रयत्न करत असला तरी खून झाल्यानंतर त्याचा बाहेरख्यालीपणा समाजासमोर येऊ नये अशी त्याची इच्छा असणार. त्यामुळे जयराज आर्य आणि मैथिली दोघांनाही साक्षी करता बोलवलं जाऊ नये म्हणून त्यांनी त्या दोघांचं लग्न लावून द्यायचं ठरवलं. त्या दोघांना एकमेकात रस आहे हे त्याला माहिती असणार. नवरा बायको परस्पर विरोधात साक्ष देऊ शकत नाहीत हेही त्याला माहिती असणार. लग्नासाठी आणि कोर्टात उपलब्ध न होण्यासाठी बाहेर गावी जाण्यासाठी म्हणून त्यांनी मैथिलीला ती मोठी रक्कम चेकनं देऊन टाकली. मग नमन लुल्लाला सगळं अद्यावत कसं कळत होतं, काय काय घडत होतं ते? विसरतोयस तू कनक? मी तुला म्हणालो होतो की पूर्वी त्याच्याच कंपनीत नोकरीला असणारी मैथिली हे अत्यंत चाणाक्ष पोरगी आहे. आकृतीच्या फ्लॅटमध्ये तुझ्यासमोर ड्रेस बदलून आकृतीचा ड्रेस अंगात चढवताना तू तिच्या बुद्धीचं कौतुक करत होतास का? कनकनं डोळा मारला. मित्र हो, अभय बापट लिखित गेस्ट हाऊस ही कादंबरी इथेच संपली. पुन्हा भेटूयात वेगळ्या लेखकाच्या वेगळ्या कादंबरीसह. तोपर्यंत नमस्कार मित्र हो.